खोटं कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही माई. नवरा तुझा थोरे पण तुझ्या जीवाला घोरे माई. खरंय की खोटं आहे? आई सारखी सासू आणि सासू सारखा नवरा भेटलाय माई तुला. लग्नाआधी तू बारीक होती माई, पण आता बिजू घातलेली खारीक झाली. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा तुला शॉपिंगला नेतो, पण त्याचं पाय चपायची म्हणलं की तुला बोर होतो माई. खरंय की खोटं आहे? परमेश्वराने जे सांगितलं तेच मी तुला सांगणार माई, मनचं काही बोलणार नाही. तू तुझ्या नवऱ्याचे पैसे चोरते माई आणि पकडले गेल्यावर खोटं खोटं रडते माई. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा कर्तव्यदक्ष आहे माई, पण तुझं त्याच्यावर फार बारीक लक्ष आहे माई. खरंय की खोटं आहे? तू फार पापे केली माई आतापर्यंत. एक 11,000ची दक्षिणा या QR कोडवर टाक माई. अजून एक पाप करू नको माई. नवऱ्याचा पिन माहिती म्हणून नवऱ्याच्या अकाउंटवरून नको माई, स्वतःच्या अकाउंटवरून मार माई. बाबा मी माझं लाटणं मध्ये विसरले, आलेच तुम्हाला दक्षिणा घेऊन. माई ए माई. बास, आजपासून ना कानाला खडाच लावते. तुमच्यासोबत कुठल्याच कार्यक्रमात येणार नाही. मला लय हौस आहे तुझ्यासोबत कार्यक्रमात जायला. हो, बघितलं की लोळून लोळून नागिन डान्स करत होत्या तुम्ही. हो, ते सगळ्या पाहुण्यातनी इज्जत काढली तुम्ही माझी. आता एवढ्या वर्ष नागिन सोबत राहतोय, मला संगतीचा असर पडणारच की. बर ते जाऊ दे, मला भूक लागली, जेवायला ते पहिला. अहो मग तुम्हाला कोण नाही म्हणलं होतं जेवायला? अहो त्या पाकिटात 500 रुपये दिलेत ना, मग पैसा नको का वसूल करायला? जेवणाला सूद नव्हती, प्यायला बरी सूद होती. मैफिल मांडून बसले होते की तिथं. ते तहान लागली होती म्हणून. घ्या मग तहान. हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. खावा माझी शपथ की तुम्ही आजपासून दारू पिणार नाही म्हणून. तुझी शपथ, आजपासून दारू नाही पिणार. आणि परत पिला तर परत शपथ घेणार. पप्पा माझी हॉलपर्गी झाली. अरे वा, अभिनंदन अभिनंदन. तुझ्या भावाचं खूप खूप थँक्यू अभिनंदन. थँक्यू. बाळाची तब्येत कशी आहे? चांगली चांगली एकदम ओके. हो. आणि तुझ्या भावाची तब्येत बी चांगलीच असेल ना? आणि का ग, या आनंदाची बातमी त्याच्या बायकोला नाही सांगितली का? अहो त्याच्या बायकोलाच पोरगी झाली ना. मग असं म्हण ना, त्याच्या बायकोला झाली म्हणून. ते व्हॉट्सअपला कोणाचा डीपी ठेवलाय तुम्ही? हिरोईनचा. का? कारण त्यांची चेहरा असं चमकत्या ग्लासवानी चकचक. का बायकोचा ठेवायला लाज वाटते? होय. नाव शट अप. परदेशी दिसतायत. चांगलं नाव. काम काय करता? माइंड युअर बिझनेस. अच्छा अच्छा, भांडीवर बिझनेस आहे भाई तुमचा. मंडळी, देवानं देईल सगळं आहे. पा गाडी आहे, बंगला आहे, धन आहे, दौलत आहे, पैसा अडका सगळं देईल देवानं. पण कोणाकडे दिलं तेच ध्यानात नाही. तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बुवा. उद्या आमचा 2490चा हप्ता आहे बचत गटाचा. तो भरला. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला. पटकन सांग. थांबा ना, तो काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते? अहो उठा की चहा करू लागली. मग मी काय भोगण्यात झोपलो काय? अहो तुम्ही लग्न कसं काय केले? अंगातली मस्ती, दुसरं काय. बरं तू कस काय केलीस? तेच मस्ती उतरवायला. अरे काय झालं? आज मी बसच्या मागे पळत आलो आणि 5 रुपये वाचवले. अरे वेड्या, रिक्षाच्या मागे पळत आला असतास तर तुझे 30 रुपये वाचले असते. ऐका की, माझं सारखं अर्ध डोकं दुखलाय. चला की डॉक्टरला दाखवू. डॉक्टरला दाखवायची काय गरज आहे? जेवढा तेवढंच दुखणार की. तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ते तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. अहो मी ना गुलाबजामुन केलेत, तुम्ही खाणार? नको. काय? अहो खावा की, खूपच छान झालेत. अगं नको, मला फुकटचं पचणार नाही. हा काय? मग माझ्या आई वडिलांनी दिलेला हुंडा कसा काय पचला?